जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आपल्या मागील काळामध्ये अनेक महान लेखक होऊन गेलेले आहेत. जसे की प्र के अत्रे, पु ल देशपांडे, चि वी जोशी, राघव गडकरी असे. आता प्र के अत्रे म्हटलं की बऱ्याचशा जणांना नव्या पिढीला त्यांची माहिती नाही, परंतु प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच प्र के अत्रे किंवा मग पी के आया, म्हणजे हे असे त्यांचे शॉर्टकट नाव. पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे पुलाव आया, किंवा चि वी जोशी. चि वी जोशी म्हटलं की चिंतामणी विनायक जोशी, किंवा राग म्हटलं की राम गणेश गडकरी. असे हे विनोदी लेखक त्या काळामध्ये होऊन गेले. विनोदी म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, लिखाणामध्ये विनोद होते. आणि असंच काहीसा एक विनोदी पात्र माझ्या जीवनामध्ये पण होतं. आणि आम्ही ज्यावेळेस इयत्ता पहिलीमध्ये शिकत असताना, समजा 76-77मध्ये, त्यावेळेस मी पहिलीत असताना बंडू मामा नावाचे सदस्य हे त्यावेळेस चौथीला होते. आणि चौथीला असताना महत्त्वाचा विषय म्हणजे अखेर बंडू उत्तीर्ण झाला किंवा बंडू पास झाला, अशातला भाग तो. तर ज्यावेळेस मी पहिलीमध्ये होतो त्यावेळेस हे बंडू मामा चौथीला होते. आणि माझा एक मित्र होता भास्कर नावाचा. ते भास्कर नाईकवाडे म्हणून ओळखलं जायचं. त्याचे वडील पोलीस पाटील होते आणि त्याचे आजोबा हे पूर्वीच्या काळातील जुने खेड्यातील शिक्षक, ज्याला गावठी शिक्षक असं म्हटलं जायचं, तशा पद्धतीचे ते, म्हणजे जुन्या पद्धतीचे शिक्षक होते खेड्यातील. तर असे त्यांचा परिवार होता. आणि भास्कर हा माझ्याच वर्गात होता पहिलीला, पण जरा धष्टपुष्ट होता. धष्टपुष्ट म्हणजे त्याचं खाणंच तसं होतं, तुम्ही ऐकाल तर तुम्ही पण हसाल. आणि आमची शाळा मारुती मंदिरामध्ये भरायची. घनसावंगी तालुक्यामध्ये, पूर्वी अंबड तालुका होता, आता घनसावंगी तालुक्यामध्ये ते गाव येते. त्या गावाचं नाव आहे दहेगाव. तर भास्कर शरीरयष्टीनं मजबूत होता. घरचं म्हणजे पॉवरफुल सपोर्ट असल्यामुळे, वडील पोलीस पाटील होते त्याच्यामुळे आणखीच पॉवर. आणि आजोबा शिक्षक म्हणजे ते बघायचंच काम नाही, म्हणजे स्ट्रॉंग सगळ्याच गोष्टीमध्ये. परंतु शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडं जरा तो बंडू मामापेक्षा बरा होता. आता बंडू मामाचा तुम्ही ज्यावेळेस विषय पुढं ऐकाल त्यावेळेस बघालच. पण हा भास्कर जो होता, तर आम्ही सर्वच्या सर्व, आणि माझे वडील शिक्षक होते. माझे वडील शिक्षक, आता तुम्हा नवीन पिढीला समजा ती कल्पना नसेल, पण जे माझ्याबरोबर होते किंवा जे माझ्या वडिलांच्या हाताखाली शिकले त्या लोकांना ती कल्पना आहे की माझे वडील शिक्षक होते म्हणून जिल्हा परिषदला. तर अशा काळामध्ये गावामध्ये शाळा मारुती मंदिरात भरायची. मारुती मंदिरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं, सर्व मुलांनी शेण वगैरे आणायचं, एका टोपल्यामध्ये कालवायचं, थोडी पांढरी माती त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि ती पूर्ण शाळा सारून घ्यायची. म्हणजे ते मारुती मंदिर सारून घ्यायचं. मग ते सारून घेतल्यानंतर छान वाटायचं. आपलं थोडा पिवळसर वगैरे कलर यायचा त्याला, आणि त्या पांढऱ्या मातीमध्ये बांधकाम असल्यामुळे त्याला तो रंग फारच उठून दिसायचा. गाईच्या शेणामध्ये, म्हशीच्या शेणामध्ये जे शेण सापडेल
पूर्वीच्या काळामध्ये म्हशी हा प्रकार बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होता. जास्त प्रमाणात गाय बैलच खेड्यामध्ये असायची. म्हैस फार कमी प्रमाणात असायची. ठराविक व्यक्तीकडे म्हैस असायची, कारण खायला खूप लागायचं ना म्हशीला. खाद्य भांडार खूप मोठं लागायचं. त्याच्यामध्ये यमाजी नावाचे आमचे ते गावामधले प्रसिद्ध मामा होते, त्यांच्याकडंच ती म्हैस हा प्रकार होता. तो विषय मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. यमाजी मामा म्हणजे बघायचंच काम नाही. तर मग काय होतं की आम्ही त्या भिंती वगैरे सारून वगैरे घ्यायचो. शनिवार रविवार असलं की, म्हणजे रविवारी पण अर्ध्यात 1 तासभर वेळ द्यायचा, सगळ्यांनी मिळून पूर्ण शाळा सारून घ्यायची. मग असं करत करत बरेच दिवस गेले आणि एक दिवस आमच्या लक्षात आलं की भास्कर पाठीमागे का बसतो सगळ्या मुलांच्या. तर आम्हाला ते नवीन नवीन वाटायचे व यालाही अभ्यास वगैरे मेळ खात नसन, काही नसन, किंवा जाड असल्यामुळं झोप वगैरे येत असेल वगैरे गोष्टी. परंतु तो काय करायचा, पाठीमागं बसल्या बसल्याच असं भिंतीला कोरायचा आणि भिंतीचे एवढाले तुकडे काढायचा आणि खायचा. त्याला ते खाल्ल्याशिवाय ते जमतच नव्हतं. त्याचं खाद्य म्हणजे ते पॉवर टॉनिक आणि म्हणजे ते मजबूत होता. तर मग एक दिवस काय झालं की बोलता बोलता सहज माझी नजर त्याच्यावरती गेली. मी बाथरूमला वगैरे गेलो आणि त्याने ते मातीचा डपला काढला भिंतीचा आणि खायला सुरुवात केली. मी तेवढ्यामध्ये ते बाहेरून आल्याबरोबर त्याला पाहिलं आणि मी काय म्हटलं की मी विठोबाबाला, म्हणजे त्याच्या आजोबाचं नाव होतं विठोबाबा, मी विठोबाबाला सांगेल की तू माती खाल्ली म्हणून. आणि तेवढ्यामध्ये आमची धराधरी झाली आणि सहज. आणि पूर्वीच्या काळामध्ये अशा ज्या पाट्या होत्या त्या लाकडी चौकटीमध्ये फिट राहायच्या आणि आतमध्ये खापराची पाटी राहायची, मातीच्या एका विशिष्ट प्रकारची काळी खाप, त्याच्यावरती लिहिल्या जायचं. आणि मग रागारागामध्ये काय झालं, त्याने 1-2 बुक्के, शरीर यष्टी मजबूत असल्यामुळे त्याने जरा प्रहार केला आणि मग मला सहन न झाल्यामुळं मी काय केलं, ती पाटी उचलली, दोन्ही हाताने त्याच्या डोक्यात घातली आणि काय ते पाटीचा चुरा झाला, पण ती जी फ्रेम होती लाकडी ती त्याच्या गळ्यामध्ये जाऊन बसली. तो कैदी असतो की नाही पिक्चरमध्ये, जुन्या पिक्चरमध्ये वगैरे दाखवते, गोलकडी वगैरे त्याच्या गळ्यामध्ये किंवा एखादं लाकूड गळ्यामध्ये आणि त्याचे हात असे बांधलेले, तसा तो भास्कर त्या ठिकाणी दिसू लागला. आणि मग ती पाठीची फ्रेम त्याच्या गळ्यामध्ये गेल्यामुळे काय झालं की ती काढणं अवघड झालं. गेली सहज, पण काढणं शक्य नव्हतं ना. गेली ती सहज, पण काढणं अवघड. त्याच्या कानाला वगैरे त्रास होऊ लागला, जखमा वगैरे झाल्या, घासली ना ती. घासल्यामुळे जखमा वगैरे झाल्या. मग मी काय झालं की मारायच्या भीतीनं मी मंदिरावरून उडी मारली खाली आणि पळून गेलो. बाजूला एक शेत होतं, नदी पात्र होतं. नदीच्या पात्रामधनं मी एका शेतात जाऊन बसलो आणि मग शोधत शोधत शाळेतल्या मुलांना सर्वांना सांगितलं. विठोबाबा आले. विठोबाबाला माहीत झालं की प्रकार काय आहे. मग त्यांनी सांगितलं, म्हणे निवृत्तीला शोधून आणा, कुठं गेला तो. आणि त्यांनी असं कसं केलं म्हणे. आता त्यांनी नात्याचा विषय नाही गेला, परंतु एका विद्यार्थ्याला त्रास झाला ही सगळ्यात मोठी गोष्ट. त्रास कशामुळे झाला हे नंतरचा विषय, पण गळ्यात पाटी गेली हा महत्त्वाचा विषय. मग ती फ्रेम काढायची कशी, कोणी म्हणे कापून काढा, कोणी म्हणे उपटून काढा, कोणी म्हणे उपसून काढा, प्रत्येकाचं डोकं वेगवेगळं. मग त्याच्यात गाढवावर ते उंठावरचा शहाणा वेगळाच असतो. एक जण आला म्हणे काय करा म्हणे, करवतीनं कापा म्हणे. अरे कापा काय, ते करवत त्याच्या छातीला दाढीला लागल. प्रत्येक जणाचं वेगवेगळं डोकं. पाठीमागून कापा काही जण म्हणतात, काही जण म्हणतात समोरून कापा, काही जणी म्हणतात तिरपं करून कापा. आणि नेमकाच तो सुतार, त्याचा पाहुणा वारला म्हणून सुतार गावाला गेलेला. बिचाऱ्याकडं करवत सर्व साहित्य होतं, पण कापणार कोण. त्याचे वडील होते, त्याच्या वडिलाला दिसत नव्हतं, कापायचं कसं. भाऊ पण बाहेर गावाला गेलेला होता बाजार असल्यामुळं. आणि मग संध्याकाळपर्यंत ती फ्रेम, लाकडी फ्रेम भास्करच्या गळ्यात राहिली. पण आमचा विषय, आम्ही जे नदीपात्रामध्ये जाऊन लपलो होतो
आम्हाला शोधण्यासाठी शाळेतली अख्खी फलटण, मुलीसुद्धा शाळेतल्या शोधण्यासाठी कुठं गेला म्हणून. आणि पूर्वीची शिक्षा कशी असायची की एखादा विद्यार्थी शाळेत जर नाही आला तर त्याचे 2 पाय समोर 2 विद्यार्थ्यांनी पकडायचे, मजबूत विद्यार्थ्यांनी, आणि पाठीमागं हात 2 विद्यार्थ्यांनी पकडायचे. त्याला म्हटलं जायचं उचल बांगडी. ती उचल बांगडी करून शाळेमध्ये उचलून आणलं जायचं. आता मला शोधण्यासाठी वर्गातली पूर्ण शाळेतली फलटण 1 ते 4 वर्गातले पूर्ण विद्यार्थी शोधण्यासाठी. आणि मग आम्ही कुठं तर नदीमध्ये एका डोहाच्या कोपऱ्याला बसलेलो झाडीमध्ये. आणि काय झालं की पूर्वीच्या काळामध्ये नदीच्या काठी शिंदीची झाडं राहायची. शिंदीच्या झाडाला गोल मटकं, कुंभाराकडनं ताजं कोरं मटकं, ते आदिवासी समाजातील लोक, भिल्ल वगैरे जे काय असतील ते गावातले बाहेरगावचे वगैरे, ते त्या शिंदीच्या झाडाला खाच मारून वरच्या टोकाला खाच मारायचे आणि त्या ठिकाणी ते मडकं बांधून ठेवायचे. आणि त्याच्यामध्ये जी ताडी असायची, जे पाणी निघायचं त्या झाडामधून, कशाच्या शिंदीच्या झाडामधून, शिंदी म्हणा, तो जो काही पाण्याचा प्रकार असायचा त्याला शिंदी किंवा ताडी म्हटलं जायचं. जे मोठं झाड असतं, ज्याचे मोठमोठाले पानं असते, नारळाच्या पानासारखे एकदम हिरवेगार आणि नारळासारखं असं कडक फळ येतं, परंतु त्याला ताड म्हटलं जातं. त्याची ताडी निघते आणि शिंदीच्या झाडाची शिंदी निघते. मग हे शिंदीच्या झाडाला मटकं लावलेलं असायचं, त्यातून एक छिद्र पाडून त्या झाडाच्या वरच्या टोकाला छिद्र पाडून त्याची धार त्या मटक्यामध्ये सोडलं जायची. आणि ते पाणी थेंब 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 ते 3 दिवसाला 4 दिवसाला काहीतरी मटकं भरायचं. मग अशा पद्धतीनं आता ते नेमकंच काय झालं होतं की कोणीतरी त्या भिल समाजाच्या, ते आदिवासी लोकांचं ते मडकं कोणीतरी फोडलं होतं. आता ते आदिवासी लोकांचं ते मडकं फोडल्यामुळं त्यांचं ते जो पाणी साठलेलं होतं, जे शिंदी होती, जे त्यांचं ते व्यवसायाचं साधन होतं, ते काय झालं होतं, 2 दिवसापूर्वी 3-4 मडके तसे फोडण्यात आले होते आणि त्यामुळं त्यांचं बरंचसं नुकसान झालं होतं. आणि त्याच वेळेला हे आदिवासी लोकसुद्धा त्या ठिकाणी ते मडके घ्यायला आले आणि त्यांची नजर माझ्यावर पडली. माझ्यावर पडल्यानंतर काय झालं की त्यांनी मला लगेच पकडलं. पकडल्यानंतर काय झालं की त्यांना वाटलं की प्रत्येक वेळेस हाच मडके फोडतो. आता माझं दुर्दैव म्हणा किंवा काय म्हणा की त्यांनी मला पकडलं तेवढ्यामध्ये ते आवाजाच्या दिशेने शाळेतली मुलंसुद्धा त्या ठिकाणी आली. त्याच्यामध्ये बंडू मामा पण होते. बंडू मामा म्हणजे ते भास्करसारखे शरीरयष्टीनं धष्टपुष्ट, गरीब दुभतं होतं आणि वजनदार पार्टी होती आणि जरा म्हणजे घरचंही वजन होतं. मग त्यांनी ते माझी परिस्थिती पाहिली आणि त्यांनी आवाज दिला. जसा आवाज दिला मोठ्याने ओरडला, साप! सगळे बाजूला झाले. त्यांनी मला सोडलं आणि खुणवलं. मला म्हणे पळ, म्हणे निवृत्ती पळ. त्या बंडू मामाच्या म्हणण्याबरोबर मी पळायला सुरुवात केली आणि शेवटी मग आम्ही शाळेमध्ये आलो. शाळेमध्ये आल्यानंतर विठोबाबांनी मला पाहिलं, सांगितलं, विचारलं कशामुळं पाठी डोक्यात घातली वगैरे. आणि मग सर्व विद्यार्थ्यांनी झालेली सगळी हकीकत त्या ठिकाणी सांगितली. ते ऐकल्यानंतर विठोबाबांनी त्या भास्करलाही शिक्षा केली, मलाही शिक्षा केली. म्हणजे कुरघोडीत केलं जायचं, खाली ओणवं व्हायचं उभा राहून आणि पायाचे अंगठे धरायचे. शाळा सुटेपर्यंत, म्हणजे तो दिवस तर पूर्ण गेलाच होता आमचा, पण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ती शिक्षा शाळा सुटेपर्यंत दिली, दुपारच्या जेवणापर्यंत. म्हणजे जवळपास 2-2.5 तास आम्ही ओणवेच होतो. आणि नुसतं ओणवे नाही तर पाठीवर खडू ठेवला जायचा आणि तो खडू जर खाली पडला तर परत शिक्षा. म्हणजे एवढी भयानक. आणि त्यांची पद्धत शिकवण्याची म्हणजे फार जुन्या पद्धतीची.
म्हणजे अ, आ, इ, ऊ सगळी बाराखडी मुक्पाट झाली पाहिजे. दुसरी गोष्ट एका दोनापासून तर निमकी, पावकी, अडीचकी या ज्या उजळण्यापूर्वीच्या, आता निमकी, पावकी तर कोणाला माहीत नसेल, परंतु फार सिस्टमॅटिक ती उजळणी म्हणजे म्हणायला पण खूप छान होती. एक पाव एक, बे पाव अर्धा वगैरे, वगैरे, वगैरे. म्हणजे सिस्टम फार छान. मी तुम्हाला ती एक पाढा 100% म्हणून दाखवील पुढच्या भागामध्ये. आता जरा खूप दिवसाचा गॅप झाला पडल्यामुळे ते शक्य नाही. तरी प्रयत्न करीन मी. आणि मग बंडू मामाने त्यावेळेस उचल बांगडी न करता त्यांच्या केवळ सहकार्यामुळे मी त्या ठिकाणी व्यवस्थित आलो. नाहीतर उचल बांगडी तुम्हाला सांगतो ते या अफगाण पिक्चर वगैरे किंवा पाकिस्तानी पिक्चरमध्ये नाही का ते दोन घोडेस्वार त्या मेंढराला त्याचे पाय पकडून घोड्यावर घेऊन जाते, त्या पद्धतीची तशी शिक्षा, त्याला उचल बांगडी असं म्हटलं जायचं. मग त्या सुटकेतून केवळ बंडू मामामुळं वाचलो आणि त्या दिवसापासून आमच्या दोघांची पक्की मैत्री झाली. परंतु मी 1ली ते 4थीपर्यंत जाऊस तर, बरं का, मी 1ली पास ते 4थी मध्ये जाईपर्यंत बंडू मामा एकाच ठिकाणी होते. ते म्हटले मला पुढच्या वर्गात जायचंच नाही. का? तर गावात पुढं वर्गच नव्हते. बरं, हे बुद्धीनं लय भारी होते. ते तुम्हाला नंतरच्या भागामध्ये लक्षात येईल की बंडू मामा किती भारी होते. कारण एकाच दिवशी जर खाल्लं जास्त तर अजीर्ण होतं. आपण शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बघत जाऊ, जेणेकरून तुम्हालाही अजीर्ण होणार नाही आणि मलाही सांगायला कंटाळा येणार नाही. कारण कसं असतं की उत्साहापोटी भाजी छान झाली म्हणून अलिमिट जर जेवलं, आज वांग्याची भाजी आहे किंवा लाल रश्श्याची भाजी आहे, मग हाना दाबून बाजरी असो नाहीतर ज्वारीची भाकरी असो, म्हणजे त्यांनी काय होतं मग ते अलिमिट खाल्लं का नाही की त्रास होतो. त्याच्याकरता काय करू आपण पुढच्या भागामध्ये बंडू मामाचे किस्से बघू, जेणेकरून तुम्हाला आपले प्र के अत्रे, पु ल देशपांडे, चिवे जोशी आणि राम गणेश गरखडी या सर्वांची आठवण आल्याबगैर जे जुने माझ्या वयाचे आहेत त्यांना तर 100% ती आठवण येणार. कारण बंडू मामा म्हणजे माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक. तर ते तुमच्या पुढील भागात लक्षात येईल की बंडू मामा काय, कारण त्यांनी माझ्यासाठी 4 वर्ष एकाच वर्गात राहिले. लय हुशार माणूस. तर आपण पुढच्या भागामध्ये त्यांचं पूर्ण परिचय जाणून घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.